नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एप्रिल महिना हा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कर्म, जबाबदारी आणि जीवनाच्या दिशेचा पुनर्विचार करायला लावणारा महिना आहे. या काळात तुमच्या बाहेरील जीवनात काही सडन मुवमेंट्स तुम्हाला बघायला मिळतील, परंतु आपलं माइंड स्टेबल ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. तुमचं करिअर, तुमची प्रतिष्ठा, तुमची समाजातील ओळख आणि तुमच्या जबाबदाऱ्या यांचा विचार करायला लावणारा हा महिना आहे. त्यामुळेच या काळात तुमच्या कामाच्या क्षेत्रात गती वाढेल. वरिष्ठांकडून तुमच्याकडनं अपेक्षा वाढतील. तुम्हाला स्वतःची क्षमता सिद्ध करावंसं वाटायला लागेल. काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता इथे आहे, पण त्यामध्ये उतावळेपणा टाळणं मात्र अतिशय आवश्यक आहे. तुमच्या शब्दांमध्ये अतिशय तीव्रता येईल, त्यामुळे संवाद साधताना थोडीशी काळजी घ्या. कर्क राशीसाठी हा महिना कर्मप्रधान आहे. परिणामांची चिंता न करता प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं हेच तुमच्यासाठी योग्य कर्म ठरेल. या महिन्यात तुम्ही ऑब्झर्व कराल की तुमची अध्यात्माच्या दिशेने असलेली ओढ, तुमची रुची अचानकपणे वाढेल. मग काही वेळेला तुम्हाला एकटं राहावंसं वाटेल. एकांतात वेळ घालवण्याची इच्छा तुमच्यामध्ये येईल. काहींना परदेशांशी संबंधित संधी सुद्धा मिळू शकते, परंतु आर्थिक नियोजन करणं मात्र अत्यंत आवश्यक आहे, कारण काही अनावश्यक खर्च वाढू शकतात असं इथे दिसतंय. हा काळ तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आहे. आपल्या धर्माबद्दल, आपल्या गुरूंबद्दल, आपल्या भाग्याबद्दल किंवा आपल्या जीवनाच्या दृष्टीबद्दल काही श्रद्धांचा पुनर्विचार करावा असं तुम्हाला वाटेल. तुम्ही आधी जे मानत होतात त्यावर आता मात्र काही प्रश्न निर्माण होतील. गुरुजनांशी मतभेद होताना इथे दिसत आहेत, पण हे सगळं तुमच्या विचारांना मॅच्युअर करण्यासाठी, तुम्हाला परिपक्व करण्यासाठी आहे. विचारपूर्वक श्रद्धा स्वीकारणे हीच खरी प्रगती आहे. या काळामध्ये तुमच्या जीवनात काही अचानक बदल होण्याची शक्यता आहे. काही गूढ विषयांबद्दल तुम्हाला अचानक आकर्षण सुद्धा वाटायला लागेल आणि याचमुळे तुमची इमोशनल इनस्टॅबिलिटी वाढण्याची शक्यता इथे दिसतेय. हा काळ परिवर्तनाचा आहे, त्यामुळे एखादी जुनी भीती किंवा एखादा गुप्त विषय तुमच्या समोर अचानक येऊन उभा राहू शकतो. हा काळ धैर्याने जो काही बदल होतोय तो स्वीकारण्याचा काळ आहे. खोल मानसिक प्रक्रिया या महिन्यात घडून येणार आहे. तुम्हाला या महिन्यात असंही जाणवेल की कुटुंबातील संवादांमध्ये काहीतरी अपूर्ण राहिले, काहीतरी तुटकपणा आहे. बोलताना तुमचे शब्द कधी कधी कठोर वाटू शकतात, त्यामुळे स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करणं अतिशय महत्वाचं आहे. आर्थिक बाबतीतही कोणतीही अनावश्यक जोखीम या महिन्यात मात्र घेऊ नका. ही वेळ मितभाषी राहण्याची आणि सजग राहण्याची वेळ आहे. या महिन्याचा सुरुवातीचा काळ बघितला ना, तर इथे असं दिसतंय की तुम्ही तुमचा आनंद तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या सोशल सर्कलमध्ये शोधण्याचा प्रयत्न कराल. परंतु जसजसा महिना पुढे सरकेल तसं उत्तरार्धामध्ये मात्र तुम्हाला एकटं राहावंसं वाटेल. एकांत प्रियता तुमची वाढेल. एकंदरच एप्रिल 2026 हा महिना कर्क राशीसाठी कर्म आणि परिवर्तनाचा महिना आहे. तुमच्या बाह्य जबाबदाऱ्या वाढतील तर तुमच्या अंतर्मनात खोल बदल घडून येतील. संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की जैसा भाव तैसा देव. तुमची वृत्ती जशी असेल तशीच अनुभूती सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या महिन्यात तुमच्यासाठी कर्माचा धडा म्हणजे स्पिरिच्युअल लेसन असा आहे की आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळू नका आणि बदलांना घाबरू नका. जे काही बदल तुमच्या आयुष्यात होत आहेत ते ऍक्सेप्ट करा. संयम, प्रामाणिकपणा आणि अंतर्मनातील श्रद्धा यांचा जर तुम्ही आधार घेतलात ना, तर हा काळ तुम्हाला अधिक मजबूत आणि परिपक्व बनवणारा महिना आहे. श्री स्वामी समर्थ.